तुम्ही कधी काकडीमध्ये रवा मिक्स करून पाहिलाय का? अर्थात नसेन पाहिला तर हा व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. हाय हॅलो नमस्ते, स्वाती सांडभोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर इथे मी एक काकडी घेतलेली आहे. काकडी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर पिलरच्या मदतीने आपल्याला काकडीची साल काढून घ्यायची आहे. आज आपण उन्हाळा स्पेशल काकडीपासून मस्त अशी रेसिपी पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी काकडीची साल काढून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला काकडीचे पुढचे आणि मागचे देठ काढून घ्यायचे. काढल्यानंतर आपल्याला काकडी त्यावरती चोळून घ्यायची आहे, म्हणजे काकडीचा कडूपणा कमी होतो. किंवा तुम्ही खाऊन पाहिली तरी काही हरकत नाही. त्यानंतर इथे मी बारीक किसणी घेतलेली आहे. किसणीने आपल्याला ही काकडी बारीक किसून घ्यायची आहे. तुम्ही मोठ्या किसणीचा वापर केला तरी चालणार आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळी काकडी किसून घेतलेली आहे. किसून घेतलेली काकडी आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर एका बाउलमध्ये काकडी काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे. या ठिकाणी मी बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जाड रवा वापरला तरी चालणार आहे. 1 वाटी रवा घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे. या ठिकाणी मी कमी आंबट दही वापरलेलं आहे. तुम्ही जर दही आंबट वापरणार असेल तर कमी जास्त केलं तरी चालणार आहे. तर त्याच वाटीने आपण रवा घेतलेला आहे, तर त्याच वाटीने आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. आणि काकडीमध्ये रवा दही छान अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी रवा काकडीमध्ये छान मिक्स करून घेतलेला आहे. झाकण ठेवून आपल्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही 10 मिनिटं झालेलं आहे आणि रवा छान व्यवस्थित भिजलेला आहे. तर परत एकदा मिक्स करून घेते. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं. इथे मी 1 वाटी चिरलेली कोथिंबीर, 2 ते 3 हिरव्या मिरच्या चिरलेल्या. घरामध्ये जर लहान मुलं खाणारी असतील तर मिरच्या स्किप केल्या तरी चालणार आहे. इथे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला होता. तुम्ही यामध्ये चिरलेला टोमॅटो किंवा तुम्हाला कोणत्या भाज्या आवडतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता. चिरलेलं गाजर किंवा चिरलेला कोबी किंवा बारीक चिरून सिमला मिरची घातली तरी काही हरकत नाही. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत एकदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला एकसारखं परत व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवले ना त्या पद्धतीने करून घ्या. पीठ व्यवस्थित मिक्स केलं की एका साईडला इथे मी आप्पे पॅन गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तुम्ही तेल किंवा तूपसुद्धा वापरू शकता, पण या ठिकाणी मी तेलाचा वापर केलेला आहे. तेल घातलं की त्यामध्ये आपल्याला तयार केलेलं बॅटर त्यामध्ये घालायचं आहे 1-1 चमचा. तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा मुलांच्या नाश्त्यासाठी अगदी झटपट करू शकता. उन्हाळासुद्धा सुरू झालेला आहे. शरीराला थंडावी देणारी ही काकडीपासून रेसिपी तुम्ही एकदा नक्की करून पहा. नेहमीचेच पोहे उपमा खाऊन कंटाळला असाल ना तर नक्कीच हे काकडीपासून बनवलेले आप्पे एकदा नक्कीच ट्राय करून पहा. तुम्ही एकदा बनवले ना काकडीपासून हे आप्पे तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्कीच बनवाल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तर इथे मी 1-1 चमचा बॅटर सगळ्या पॅनमध्ये घालून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला त्यावरती थोडंसं तेल सोडायचं आहे. तेल सोडल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनटं बारीक गॅसवर एक साईड भाजून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटं झाल्यानंतर आपण झाकण काढून पाहूया. झाकण काढल्यानंतर आपल्याला हे आप्पे पलटी करून दुसऱ्या साईडने छान भाजून घ्यायचे आहेत. आधी इथं मी मधले आप्पे पलटी करून घेते, कारण मध्ये लगेच आप्पे भाजले जातात आणि कडचे भाजायला थोडेसे वेळ लागतात, कारण गॅस आपला बारीक असतो त्यामुळे मधले आप्पे लगेच भाजले जातात. अशाच पद्धतीने इथे मी चमच्याने सगळे आप्पे पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेते. तुम्ही पाहू शकता मधले आप्पे मी पलटी केलेले आहेत, तर रंगसुद्धा किती छान आलेला आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी सगळे आप्पे पलटी करून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. दुसरी बाजू भाजत असताना तुम्हाला जर तेलाची गरज पडली तर त्यावरती थोडंसं तेल घालू शकता आणि चमच्याने थोडेसे हलवून हलवून आपल्याला हे आप्पे दोन्ही साईडनी छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. तर या ठिकाणी मी मस्त दोन्ही साईडनी सुद्धा आप्पे भाजून घेतलेले आहेत. तर मधले जे आप्पे होते ना मी ते एका साईडला घेतले होते आणि साईडचे आप्पे मी मध्ये ठेवले होते, कारण मध्ये लगेच भाजले जातात म्हणून साईडचे सुद्धा मी आप्पे मध्ये ठेवून भाजून घेतलेले आहेत. तर दोन्ही साईडनी सुद्धा भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेते.
आणि अशाच पद्धतीने आपण इथे दुसरेसुद्धा आप्पे तयार करून घेऊया. थोडंसं तेल घालायचं आणि तयार केलेलं बेटर आपल्याला एक एक चमचा त्यामध्ये घालायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे ना, अजूनसुद्धा आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा. नवीन यूट्यूबरसाठी तुमचा एक सबस्क्राईब नवीन यूट्यूबरला उमेद देऊन जातं. अशाच पद्धतीने आपण हे सुद्धा आप्पे छान दोन्ही साईडनी भाजून घेऊया. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसरेसुद्धा आप्पे भाजून घेतलेले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो केचप संग किंवा तुम्ही तसेसुद्धा हे आप्पे खाऊ शकता. दिसायलासुद्धा किती छान दिसतात, पण खायलासुद्धा तेवढेच चविष्ट आहेत. एकदा नक्कीच करून पहा. मी रेसिपी करून तुम्हाला दाखवते, तुम्ही करून नक्कीच खाऊन पहा. मला कमेंट करून नक्कीच कळवा. उन्हाळा सुरू झाला की आपल्याला शरीराला थंडावा देणाऱ्या रेसिपी खाव्याशा वाटतात. त्यातलाच आज मी तुम्हाला काकडीपासून मस्त चवीचा असा पदार्थ दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा. तर इथे मी 2 काकड्या घेतलेल्या आहेत. आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. धुतल्यानंतर आपल्याला काकडीचे पुढचे आणि मागचे देठ काढून घ्यायचे आहेत. इथे मी साल काकडीची काढलेली नाही, आपल्याला सालीसहित काकडी इथे वापरायची आहे. त्यानंतर इथे मी मोठी किसणी घेतलेली आहे. आपल्याला किसणीने ही काकडी किसून घ्यायची आहे. खूप जास्त बारीक किसणीने किसू नका. इथे मी मोठ्या किसणीचा वापर केलेला आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी दोन्हीसुद्धा काकड्या किसून घेतलेल्या आहेत. काकडीचं एका साईडला ठेवून देऊया. इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुदिना घालायचा आहे. जेवणामध्ये पुदिन्याचा वापर केला की आपल्या शरीराला सुद्धा थंडावा मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये भरपूर पुदिन्याचा वापर करायचा. पुदिना घातला की इथे मी गरजेनुसार मिरच्या घातलेल्या आहेत. इथे मी तिखट मिरच्यांचा वापर केलेला आहे. त्यानंतर 20 ते 25 लसूण पाकळ्या, 1 चमचा जिरे आणि आपल्याला मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे. अगदी या पद्धतीने. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आपण ज्या ताटामध्ये काकडी किसून घेतली होती त्यामध्ये आपल्याला मिरचीचा ठेचा काढून घ्यायचा आहे. सगळा मिरचीचा ठेचा काढून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 1 चिरलेला कांदा, 1 चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. कांदा टोमॅटो घातल्यानंतर इथे मी भरपूर चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे. तर आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर घालायची आहे. कोथिंबीर थोडीशी आपण या ठिकाणी जास्त वापरलेली आहे. कोथिंबीर घातली की त्यामध्ये काही आपल्याला पिठं घालायचे आहेत. इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तांदळाचं पीठ घेतलं की त्यामध्ये आपल्याला 1 कप बाजरीचं पीठ घालायचं आहे. उन्हाळा असल्यामुळे या ठिकाणी मी 1 कप बाजरीचं पीठ वापरलेलं आहे. त्यानंतर आपल्याला 2 कप ज्वारीचं पीठ घालायचं आहे. तुम्ही यामध्ये फक्त ज्वारीचं पीठ किंवा बाजरीचं पीठसुद्धा वापरू शकता. पण उन्हाळा असल्यामुळे या ठिकाणी मी बाजरीचं पीठ कमी वापरलेलं आहे. 2 कप ज्वारीचं पीठ घातल्यानंतर आपल्याला इथे अर्धा कप बेसन पीठ घालायचं आहे. इथे मी 1 चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा आपल्याला थोडासा हातावर चोळून घालायचा आहे. ओवा घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे. व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल ना तर व्हिडिओला 1 लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. चवीनुसार मीठ घातलं की आपल्याला ही सगळी पिठं काकडीमध्ये आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. लगेच पाणी घालायचं नाही आहे. काकडीला पाणी सुटतं त्यामध्येच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि छान आपल्याला थोडं थोडं पाणी घालण्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी छान हा गोळा तयार करून घेतलेला आहे. यामध्ये मी गव्हाचं पीठ वापरलेलं नाही आहे. तुम्हाला जर वापरायचं असेल तर तुम्ही 1 कप गव्हाचं पीठसुद्धा यामध्ये वापरू शकता. तुम्हाला कोणत्या भाज्यासुद्धा घालायच्या असेल ना तर ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. चिरलेला कोबी, किसलेलं गाजर किंवा किसलेलं बीटसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. पीठ मळलं की आपल्याला 10 मिनिटासाठी साईडला ठेवायचं आहे. त्यानंतर इथे मी पळपट घेतलेला आहे. त्यावरती आपल्याला कॉटनचा रुमाल घ्यायचा आहे. रुमाल आपल्याला ओला करून घ्यायचा आहे. त्यावरती थोडंसं पाणी घालायचं आणि मळलेल्या पिठामधला आपल्याला हा गोळा घ्यायचा आहे. तुम्हाला हे थालीपीठ किती छोटं किंवा किती मोठं हवं आहे त्यानुसार तुम्ही ते गोळा घेऊ शकता. हाताला थोडंसं पाणी लावायचं आणि छान आपल्याला पातळ हे थालीपीठ थापून घ्यायचं आहे.
अगदी व्हिडिओमध्ये दाखवते ना त्या पद्धतीने करून घ्या. तुम्ही हे काकडीचे थालीपीठ बनवले ना तर आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्की बनवाल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण आवडीने खातील. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थालीपीठ थापून घेतलेलं आहे. खूप जास्त जाड थापलेलं नाही आहे किंवा खूप जास्त पातळसुद्धा थापलेलं नाही आहे. थालीपीठ थापल्यानंतर एका साईडला तवा गरम करून घेतलेला आहे. तव्याला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. तुम्ही तुपाचा किंवा बटरचा सुद्धा या ठिकाणी वापर करू शकता. तेल लावलं की आपल्याला थापलेलं थालीपीठ तव्यावरती घालायचं आहे. रुमालावरती थोडंसं पाणी घालायचं म्हणजे थालीपीठ रुमालाला चिटकत नाही. तव्यावरती थालीपीठ घातल्यानंतर आपल्याला तेल घालायचं आहे आणि एक साईड आपल्याला छान भाजून घ्यायची आहे. तुम्ही हे थालीपीठ मुलांच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी अगदी झटपट करू शकता. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि आपण काकडीपासून बनवलेले आहे त्यामुळे हे थालीपीठ पौष्टिकसुद्धा आहे. तर एक साईड भाजल्यानंतर पलटी करून आपल्याला दुसऱ्या साईडने सुद्धा हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. तर आपल्याला तेल घालायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला हे थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवते दुसरी बाजूसुद्धा छान अगदी खरपूस भाजलेली आहे. थोडंसं उलटण्याने आपल्याला प्रेस करायचं म्हणजे छान सगळीकडनं भाजलं जातं. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता दोन्ही साईडने सुद्धा मी छान एक खरपूस थालीपीठ भाजून घेतलेलं आहे. तर एका साईडला काढून घेते. थालीपीठाला रंगसुद्धा किती सुंदर आलेला आहे पाहू शकता. तुम्ही हे काकडीचे थालीपीठ एकदा केले ना तर घरातले तुमच्याकडे आठवड्यातनं 2 ते 3 वेळा नक्की बनवून मागतील. एवढे मस्त चवीचे हे थालीपीठ तयार होतात. तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडनी खरपूस हे थालीपीठ मी भाजून घेतलेलं आहे. तर एका साईडला काढून घेते आणि अशाच पद्धतीने ते तुम्हाला दुसरंसुद्धा थालीपीठ करून दाखवते. तोपर्यंत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना तर प्लीज आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर इथे मी दुसरंसुद्धा थालीपीठ थापून घेते. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी दुसरंसुद्धा थालीपीठ करून घेतलेलं आहे आणि दोन्ही साईडने सुद्धा छान खरपूस भाजून घेतलेलं आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी बाकीचे सुद्धा थालीपीठ बनवून घेतलेले आहे. तर मस्त आपले चवीचे काकडीचे थालीपीठ तयार झालेले आहे. तुम्ही दह्यासोबत किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता. या ठिकाणी मी वाटीमध्ये दही घेतलेलं आहे आणि एका साईडला जवसाची चटणी घेतलेली आहे. तुम्हाला हे माझे काकडीचे थालीपीठ कसे वाटले ते मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच आवडला असेल ना तर मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा. बाय.